श्री एकमुखी दत्त मंदिर दत्त जयंती 16/2/2024 आज आहे दत्त जयंती महोत्सवाचा 4था दिवस। आज आहे रक्तदान शिबिर आणि महाप्रसादाचं आपलं नियोजन केलेलं आहे। तर मागे रक्तदान पण चालू आहे आणि इथं महाप्रसादाची तयारी पण चालू आहे। बाळा झालं का रक्तदान? तू नाही दिलं का रक्त? देणार आहे आता। कधी? अर्धा एक तासात। आता नाश्ता झालाय, अर्धा एक तासात रक्त देणार आहे। कशासाठी थांबलाय? दोन टांगणे डोकं दुखतं। काल 8 बेस 8 टॉप खडकीत पहिल्यांदाच एवढे होते, त्यामुळे सगळ्यांचे डोकं हातपाय सगळे गळून गेलेत। आता रक्तदान शिबिर चालू झालं। ठीक आहे सर घालून आलो टाइमपास काय करतोय? रक्त दिलं का? मी देणार नाही। माझी कमीत कमी 12 वेळ असेल रक्त द्यायची। 100% मी रक्त देणार। प्रणयचं पण घेणार मी। त्यांनी नाही का ह्याला 2 पिशवी देणार मी माझ्याकडून। ठीक आहे ओके। हो काय तुम्हाला काय आजार बिजार काय आहे का? काय नाही मला काय 24 तास काय अल्कोहोल ड्रिंक केले का तुम्ही? फुल्ली फिट फुल्ली फाईन। 24 तास काय अल्कोहोल ड्रिंक केले का? जब मी काय बोललो तर सेन्सॉर्ड होईल थोडं YouTube पॉलिसीच्या नुसार। नाही नाही चालतं मला काही कमिटमेंट नाही करायचं, पण तसं तर मी गोळी दारू दवा काही घेतले का? 24 तास काही घेतलेलं नाही। मग चालतं तुमचं। काय तुम्हाला मधुमेह वगैरे काय? हाय बीपी लो बीपी? हाय बीपी लो फुल्ली फिट। मला असे लॉंग ट्रॅव्हल काय ते एव्हिडन्स काय वर्षा भारत तुमचं काय कसलं ऑपरेशन मुळव्याध वगैरे काय केले का? 24 तास लांब पर्यंत लॉंग ट्रॅव्हल केले का तुम्ही? 24 तास मग तुम्ही रक्त नाही देऊ शकत। सॉरी कोण बोललो? निखिल डाके यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान। तुम्हाला किती वजन? मी नाही सांगत बाबा। आजचे सत्कार मूर्ती बर्थडे बॉय निखिल डाके यांच्यातर्फे आज चिप्स सगळ्यांना द्या। चिप्स द्या आम्हाला। हॅपी बर्थडे निखिल भाऊ। धन्यवाद भाऊ। त्यांनी बर्थडेची पार्टी काल दिली आहे इकडे पब करून। त्यांनी खूप मस्त साऊंड लावलेला। आपले यंदाचे मंडळाचे अध्यक्ष नितेश भाऊ डाके। तर दत्त जयंती निमित्त काय तयारी झाली भाऊ आता आपली? दत्त जयंती निमित्त आज महाप्रसाद आहे। हा 2500 लोकांचा आजचा भांडारा आहे आणि त्याच्यामध्ये मेनू रबडी आहे आणि शाकभाजी आहे। शाकभाजीच आहे ना? बटाट्याची पण भाजी आहे, पुरी भात। किती लोकांचं जेवण आहे आज आपलं? आज मी 2500 लोक जेवतील आणि यासाठी मग आपल्याला सगळं लोक सहभागातून होतं का आपलं हे सगळं? हे सगळं म्हणजे मंडळाकडनं हे सगळं अन्नदान आहे ना, जे कार्यकर्ते किंवा बाहेरनं वगैरे आलेले आहेत, प्रत्येक आपण वस्तुरूपे आपण देणगी स्वीकारत आहे। अजून काही तयारी बाकी? आता जेवणाची पण तयारी चालू आहे असं दिसतंय। जेवणाची तयारी चालू आहे। 5 वाजेपर्यंत आपलं सगळं जेवण तयार झालेलं असेल। 7:30 वाजता आरती झाली, लगेच महाप्रसाद आपला चालू आहे। भाऊ रक्त नाही देणार तू? नाही का रे? डॉग बाईट झालं होतं। कधी झालं? 1 महिना झाला। हा का? इंजेक्शन घेतले का तू? घेतले 9 इंजेक्शन। 9 बापरे। ह्या भाऊचं डोकं दुखायचं राहिलं? डोकं दुखायचं राहिलं का तुझं? आता माझं डोकं दुखायचं राहिलंय। अजून मी 4 पोरं घेऊन येणार आहे रक्तदानाला। चालतंय। गुरुजी किती वेळ आहे तुमची रक्त द्यायची? पहिलीच वेळ आहे का? छान छान चांगली गोष्ट आहे। त्यांच्या घरातले त्यांना रोखत होते रक्त देऊ नका म्हणून, तरी पण त्यांनी हट्ट करून रक्त दिलंय आज। वयाचं 49वं वर्ष आहे त्यांचं। रक्तदान दिलं का तू? बँडेज लावायचे। हे बघ काय भरोसा नाही, तू नुसता खायला येशील इथं। मी 4 पोरं घेऊन येणार आहे। हा पहिला आवलाय, अजून 2 रक्तदान देणार आहे। रक्तदान श्रेष्ठ दान। हळू टोचा दुखेल आम्हाला। लाल रक्त। 1 मिनिट मला वाटलं भगवा असेल। बाप आणि बेटे एकाच वेळी इथं रक्तदान करायला आलेत। नाना किती वेळ आहे तुमची रक्त द्यायची? हो रक्तदानचं काय देणार आहे का? 24 तासात काय तुम्ही केलंय का? केलंय का? हे इकडे रे बाबा।
शिव्या खाणार झालं का तुझं 18 कम्प्लीट? अरे 18 कम्प्लीट झालं का तुझं? अरे थांब ना 18 कम्प्लीट झालं का तुझं? नाही सांग झालं. मला. नाही झालं. इथं यायचं नाही, चल बाहेर पळ. अरे नाही झालं. जा इथून, मंदिर मध्ये आलो सर. जा इथून. इथं नाही यायचं, तू थांबू नको इथं. अरे मंदिर मध्ये आलो सर. खुर्ची खूप आवडलेली आपल्याला, पण असं एकदा आहाहाहा. मस्त वाटतंय खूप ह्या खुर्चीवर. जिमी पण आली आहे रक्तदान करायला, पण इथं प्राण्यांचं रक्त नाही घेत. आंगडाही आली ती होई. पैलवान आदित्य कानडे. भाऊ किती वेळ आहे रक्तदानाची? माझी 3री-4थी वेळ. रक्तदान करत राहा. रक्तदान आपल्या शरीरासाठी पण चांगलं असतंय. जुनं रक्त जाऊन नवीन रक्त आपलं तयार होत असतं. त्याच्यामुळं लोकांना अशी गैरसमज असतात की रक्तदान केल्याने आपलं नुकसान होतं, पण तसं काही नाही आहे. रक्तदान करणं हे आपल्या शरीरासाठी चांगली गोष्ट आहे. बरोबर ना आदित्य भाऊ? ओके. सर